बँकिंग क्षेत्र नियामक रिझर्व्ह बँकेने मुंबई स्थित न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर अनेक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे। आरबीआयच्या या निर्बंधानंतर बँक ठेवीदारांना त्यांच्या खात्यात जमा केलेले त्यांचे कष्टाचे पैसे काढता येणार नाहीत। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतेही ठेव घेऊ शकणार नाही। ही बंदी गुरुवार 13 फेब्रुवारी 2025 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून पुढील 6 महिन्यांसाठी लागू झाली आहे। गुरुवार 13 फेब्रुवारी 2025 रोजी बँकेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्यामुळे रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर अनेक बँकिंग व्यवसायाशी संबंधित निर्बंध लादले। आरबीआयच्या या कडक कारवाईनंतर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ग्राहकांना कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा ग्राहकांकडून कोणतीही ठेवी स्वीकारू शकणार नाही। आरबीआयच्या या निर्णयानंतर बँक ठेवीदारांच्या अडचणी वाढल्या आहेत। बँक खातेधारकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत। आज सकाळपासून वर्सोवा या रोड येथील बँकेच्या बाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। यात अनेकांचे बँक लॉकर असल्यामुळे खातेधारकांना भीतीचे वातावरण पसरले आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।